नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातील एक बातमी आहे. सत्तार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक ट्विट करत गंभीर आरोप केले. सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाला असल्याचं भासून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप कुंभार यांनी केलेला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार आता अडचणीत आलेले आहेत. शिंदे गटाचे आमदार, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हा गंभीर आरोप आहे. शासकीय अनुदानावर सत्तारांनी डल्ला मारलेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर न झालेला प्रस्ताव हा मंजूर झाला असल्याचं भासून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप आहे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्तारांवर आरोप केलेले आहेत. म्हणजे आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झाले, आपण राजे झालो, आपण या जनतेचे मालक झालो, या राज्यामध्ये आपण जे काही करू ते खपून जातं, असंच काही जणांच्या मनात येत असावं. त्यामुळेच अगदी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसतानाही त्याची अंमलबजावणी करण्या इतपत काही लोकांची मजल गेली होती. त्याच्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे, त्याआधी माजी मंत्री तानाजी सावंत, ही नावं जोडली गेली होती. त्याच्यामध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले, ते म्हणजे अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार यांनी आपण मंत्री असताना जो मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालाच नाही तो झाल्याचं भासवून आपल्याच संस्थांना अनुदान मिळवून दिल्याची समोर आलेलं आहे. अण्णा हजारेंच्या वक्तव्याकडे वळूया. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप झालेत. अण्णा हजारेंनी मुंडे आणि कोकाटेंचं नाव न घेता टीका केली आहे. अशा लोकांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणं गरजेचं आहे, असं देखील अण्णा हजारेंनी म्हटलंय. मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेला आरोप होतात, एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे. चुकला ना, चूक झाली ना, लोक पाहतात ना. आता मला सत्तेवर राहण्याची काही गरज नाही आणि मी राहू शकत नाही, म्हणून आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे. अण्णा हजारेंच्या या वक्तव्याची आता दखल घेतली जाते का ते पाहणं महत्त्वाचं आहे. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा पाहूया. टॉप 5 मधून सुरुवातीला 10वीचा पेपर फुटलाय, त्या संदर्भातील बातम्या. 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तसंच या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. आधी पेपर फुटलाच नाही असं म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुली दिलेली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय. जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच पेपर फुटला. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचं समोर आलं. या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागाच्या कॉपी मुक्त अभियानाच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. साम टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेतलेल्या जालन्यातील पेपरफुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. कॉपी मुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. 10वीचा मराठीचा फुटलेला पेपर आणि परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्याचा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलाय. तर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेपर फुटलेला नसल्याचा दावा केलाय. मात्र प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही फरक नाही. राष्ट्रवादीच्या आमदाराकडून चक्क परीक्षा केंद्रावर फोटो सेशन केल्याचं समोर आलेलं आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असतानाही आमदार काळे मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रावर गेले आणि तिथे त्यांनी फोटो काढले. आता कोस्टल रोड संदर्भातील टॉप 5 बातम्या. मुंबईतील कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रोडवर पॅचवर्क करण्यात आलेले आहे. पॅचवर्क केलेला हा व्हिडिओ व्हायरल होतोय. याची पीएमओकडून तत्काळ दखल घेण्यात आलेली आहे. सरकारनं देखील पीएमसीकडून स्पष्टीकरण मागितलंय.
कोस्टल रोड प्रकरणात लक्ष घालणार असून महापालिकेला यावर जाब विचारणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. तसंच कोस्टल रोडबाबत पालिकेला चौकशीचे आदेश देणार असल्याचंही शिंदे म्हणाले. मिंदे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत असून कोस्टल रोडवरील पॅच वर्क हे त्याचं ढळढळीत उदाहरण आहे, अशी टीका आमदार आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. आदित्य ठाकरेंनी तसं ट्विट करत कोस्टल रोडवरील तड्यांबाबत भाष्य केलं. कोस्टल रोडवर केलेल्या पॅचवर्क प्रकरणी आता सुप्रिया सुळेंनी देखील नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. कोस्टल रोडबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला असता मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत तांत्रिक बाबी तपासल्या जातील. सोबतच समुद्राच्या काठावर हा रोड असल्यानं याबद्दल सर्व बाबी तपासल्या जातील असं उत्तर बावनकुळेंनी दिलंय. काही लोक म्हणाले मी धक्कापुरुष झालोय. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलंय असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर लगावलेला आहे. तसंच पक्षातील चांगलं काम करणाऱ्या पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना धक्का मारून बाहेर काढणाऱ्या पक्षाच्या नेत्याला जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असं देखील शिंदेंनी म्हटलंय. मुंबईत जमिनीखालून गेलेल्या केबल आणि पाईपलाईनसाठी कर आकारणी करा अशी मागणी राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांकडे केली. 42 युटिलिटीवर कर लावल्यास 10,000 कोटी रुपये मिळतील असा सल्ला राज ठाकरेंनी आयुक्तांना दिलाय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय. नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. गुंड जिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आला. जिशान अख्तर हा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. या जिशान अख्तर परदेशात पळून गेल्याचा दावा करतोय. तर यासाठी पाकिस्तानात राहणारा माफिया डॉन फारूक खोकरचा राईट हँड शहजाद भट्टीनं मदत केल्याचा दावा अख्तरनं केला. दहिसर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मराठी भाषेतील संवादावरून वाद झाला. तिकीट खिडकीवरील महिलेनं मराठी भाषा मला काही गरजेची वाटत नाही असं म्हणत प्रवाशाबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आला. काय बोलले हे स्टेटस त्यांना माहित नाही का मराठी भाषा काय आहे इथे महाराष्ट्रामध्ये काम करतात नाही जमत तर जाणं सोडून निर्माणी करता आमच्यावरती इथे येतात तर भाषा नाही जमत तर जा. मुंबईनंतर पाहूया आता पुण्यातील टॉप 5 बातम्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात भोसरीला झुकतं माप देण्यात आलं. यासाठी भाजपच्या 4 आमदारांनी आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप होते. मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. पुण्यातील मार्वल माउंटी सोसायटीतील रहिवाशांना आता मोठा दिलासा मिळालाय. महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाल्यानंतर रिंकू भारद्वाजनं 350 मांजरींना स्थलांतरित केलंय. सोसायटीतील रहिवाशांना हा मोठा दिलासा आहे. त्यांनी साम टीव्हीचे आभार मानले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणामध्ये किडे सापडले. त्यावर आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारून मेस बंद केली. विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. कोथरूडमध्ये गुंड गजानन मारहाण टोळीची दादागिरी सुरूच आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण टोळीनं बेदम मारहाण केली. यातील सर्व आरोपी जामिनावर सुटलेले आहेत. या प्रकरणी 3घांना अटक झालेली आहे. यामध्ये मारणेचा भाचा फरार आहे. पुण्यात सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढत बुलेट चालक फिरत होते. पुणे पोलिसांनी 22 बुलेट जप्त केल्यात. नियम न पाळणाऱ्यांकडून पोलिसांनी 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला. टॉप 5 नंतर आता शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हजारो शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. कारण टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कारवाईसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. त्यावरून ते आता सरकारकडे अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. बघा, शिक्षक विषय असा आहे, कारवाई तर हा फार छोटा भाग आहे. त्यांना स्वतःलाच मनाला वाटलं पाहिजे की आमच्यावर ह्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी असताना
आम्ही मुख्यालयी राहत नाही, चांगलं दर्जेदार शिक्षण देत नाही आणि स्वतः 80,000चा पगार घेतात, हे शिक्षकांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे. मला बोलायची गरज नव्हती खरं म्हणजे, परंतु मी यांच्यावर कारवाई करणार. जे या लायकीचे शिक्षक नाही आहेत, 20% शिक्षक जिल्हा परिषदचे आमचे चांगले आहेत, नो डाऊट, पण जे लायकीचे नाही आहेत त्यांना मी इथून काढणार, त्यांना नोकरीतून बडतर्फ करायला लावणार, ते त्या कायद्याप्रमाणे, कारण की त्यांना जे काम दिलंय ते करत नसतील तर. आपण पुन्हा एकदा टॉप 5 बातम्यांकडे वळूया. खारघर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांनी पुन्हा मजुरी केलेली आहे. NMMT बस चालकासोबत रिक्षा चालकानं मारहाण केलेली आहे. बससमोर उभी केलेली रिक्षा बस चालकानं बाजूला घेण्यास सांगितले आणि या किरकोळ कारणावरून रिक्षा चालकानं चालकाला मारहाण केलेली आहे. या मुजोर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये काही अल्पवयीन मुलं पाण्याचा फुगा मारत होते आणि या रागातून तुफान राडा झाला. यात 7 ते 8 जणांच्या टोळीनं दुकानात शिरत 2 जणांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भिवंडीत अंजूर फाट्यावरील श्रीहरी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये एका दुचाकीला अचानक आग लागली. त्यात शेजारी उभ्या असलेल्या 5 दुचाकी देखील जळून खाक झाल्यात. गाडीच्या बॅटरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलं. नवी मुंबईत डंपरनं 10वीच्या विद्यार्थ्याला धडक दिली. मित्रासोबत हॉल तिकीटचं प्रिंटआउट काढायला जाताना अपघात झालाय. डंपर चालकानं सायकलला मागून धडक दिल्यानं दुर्घटना घडली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. तुर्भे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा उद्यापासून सुरू होते. भाविकांना सुलभ दर्शन घेता यासाठी 9 रांगांची व्यवस्था करण्यात आली. तसंच राजकीय नेते आणि मंत्र्यांसाठी 3 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली. आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले. चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता, यात मुंडे यांचा हात आहे, त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे, असा आरोप जरांगेंनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. धाराशिवमधील परंडा तालुक्यात सीना कोळेगाव प्रकल्पातून भोत्रा तलावात पाणी सोडण्यात आले. रब्बी पिकांना पाण्याची गरज होती आणि त्यामुळे तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होती. जालन्यातील समाज कल्याणच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आहारात सडलेली फळ आणि अर्धवट उकडलेली अंडी दिली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संबंधित खानावळ चालकाला आता नोटीस पाठवणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या दाचाला कंटाळून कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आता तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठवाड्यानंतर आता विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालं. तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, असा उल्लेख या पत्रात आहे. आरोपींना तत्काळ पकडून कडक कारवाईची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. नागपूरमधील प्रजापती नगर चौकात चालत्या कारवर उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला. पुलाला क्रॅक गेल्याचा जवळपास 50 ते 60 किलो वजनाचा एक भाग कारवर कोसळला. त्यामुळे कारचं नुकसान झालंय. कार चालक देखील जखमी झाला. अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकण्यात आली. महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्लॅन होता. दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अकोल्यात 50 कबुतरांना जिवंत जाळण्यात आलं. एका अज्ञातानं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली. नायगाव परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.
रहमत खान यांनी या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घराच्या गच्चीवर एका खोलीमध्ये लाकडी पिंजऱ्यामध्ये अनेक कबुतरं ठेवली होती. याच पिंजऱ्याला अज्ञातानं आग लावली. अकोल्यात एका घरात अचानक 35 रानडुकरांचा कळप शिरला, त्यामुळे सगळीच धावपळ उडाली. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील पिंपळकुटा गावात ही धक्कादायक घटना घडली. रानडुकरांच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी झालाय. रानडुकरांना घरात बंद करण्यात आलं. वन विभागाचे कर्मचारी त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. वाशिम जिल्ह्यातील मालेगावमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. मुलांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप होतो. त्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. शाळेतील माहिती कुणाला सांगितलं तर मुलांना शाळेतून काढून टाकू अशी देखील धमकी दिली जायचं असं संघटनेने म्हटलं. विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात सैराटसारखी घटना घडलेली आहे. लग्न समारंभाच्या निमित्तानं मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून जागीच ठार केलं. कमलसिंह वसावे असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण शेतकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आरोप झाले तर जबाबदारी म्हणून पाहिलं आता राजीनामा दिला पाहिजे असं सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या मंत्र्यांना दिलाय. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. असं केल्यानं स्वतःचीच इमेज वाढते, शिवाय जनता अनुकरण करते असं देखील अण्णा हजारेंनी म्हटलंय. शिर्डीत भिक्षेकरांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. यातील महिला भिक्षेकरांची रवानगी आता मुंबईतील भिक्षेकर गृहात होणार आहे. त्यामुळे आता मुंबईत भिक्षेकरांची संख्या वाढणार का अशी भीती व्यक्त होते. कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेले. नगर परिषदेने ही कारवाई केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बनावट नोटा छापणाऱ्या एका घरावर गुप्तचर विभागानं धाड टाकत कारवाई केली. दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशानं पुणे गुप्तचर विभागाने ही कारवाई केली. या धाडीत नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. कृषी मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पंढरपूरमध्ये उपरी गावाजवळच्या कासाळ नदीवर नवीन पूल उभारण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम जवळपास 6 वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. नवीन पुलाचं काम तातडीनं न केल्यास आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. कोल्हापुरातील बुरुड गावात बैलगाड्यांची शर्यत पार पडली. अंबाबाई यात्रेच्या निमित्तानं ही स्पर्धा घेण्यात आली होती. शर्यतीत राज्यभरातील 20 नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विना लाठी विना काठी घेण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणी 4 परवानाधारकांना अटक करण्यात आलेली आहे. महापालिकेनं 13 परवानाधारक अभियंत्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. मात्र समाधानकारक उत्तर न मिळालं 4 अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानंच धीरज ढाणेला मारण्यासाठी 20 लाखांची सुपारी दिली होती. मारहाणीच्या वारातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी देण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्यात. या प्रकरणी 7 जणांना अटक झाली. टॉप 5 नंतर आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. ज्याचा जन्म होतो त्याचा शेवट होतो. कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. मात्र मृत्यू कधी, कसा आणि केव्हा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. आता हेच सांगणारं तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा एका कंपनीने केलाय. या कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकेल. नेमकं कसं आहे तंत्रज्ञान पाहूयात हा खास रिपोर्ट. तुमचा मृत्यू कधी होणार?
तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख. एक टेस्ट सांगणार तुमचा शेवटचा दिवस. लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही, मात्र आता ही गोष्ट जुनी झाली आहे. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्याल. होय, हे अगदी खरं आहे. मृत्यूची तारीख सांगणारा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीचं नाव एलिसियम हेल्थ असं आहे. बायोलॉजिकल टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता हे कळू शकेल असं या कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीनं नेमका काय दावा केलाय पाहूया. मृत्यूची तारीख जाणून घेण्यासाठी माणसांवर बायोलॉजिकल टेस्ट केली जाते. यात त्या व्यक्तीच्या लाळेचं सॅम्पल घेतलं जातं. लाळेच्या सॅम्पलची DNA चाचणी केली जाते. या DNA टेस्टमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मिथिलेशन पॅटर्नची तपासणी केली जाते. या चाचणीतून जो निकाल समोर येतो त्याला एपिजेनेटिक घड्याळ असं मानलं जातं. एपिजेनेटिक घड्याळ याचाच अर्थ त्या व्यक्तीकडे जगण्यासाठी आता किती अवधी उरलाय. एलिसियम हेल्थ नावाच्या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय. या टेस्टसाठी जवळपास 44,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की मृत्यूची तारीख जाणून घेऊन काय करणार. अनेक जण आपल्या कुटुंबाला वेळ देतील, तर काही जण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करतील. त्यामुळे तुम्हीही 44,000 रुपयात तुमच्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकता. अर्थात कंपनी मार्फत प्रत्यक्ष ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसंच असं तंत्रज्ञान खरंच विकसित झालंय का याबाबतही तज्ज्ञांकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान केवळ कागदावरच आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. व्हायरल सत्य रिपोर्ट बरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची.